नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत। आपण येणाऱ्या 20 नोव्हेंबरच्या निवडणुकीमध्ये आपल्या मतकर्तव्याचा अधिकार 100% तुम्ही गाजवा। मतदानापेक्षा मताधिकार हा जास्त आपल्याला श्रेयस्कर नव्हे काय। मताचा अधिकार आपण देतो आणि मताचं कर्तव्य पार पडतो त्यावेळेला आपल्याला राष्ट्रीय प्रेरणा भावना उदयात असते। त्याच बाबतीतले आवाहन पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत फुलकुंडवार यांनी केलं आहे। महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे आणि यासाठी आपण येत्या 20 नोव्हेंबरला मतदान करणार आहोत। पुणे विभागातील सर्व पात्र मतदार ज्यांची नावं मतदार यादीमध्ये समाविष्ट झालेली आहेत अशा सर्व मतदार बंधू भगिनींना माझं नम्र आवाहन आहे की आपण सर्वांनी निश्चितपणे 20 नोव्हेंबरला घराबाहेर पडून आपला मतदानाचा जो अधिकार आहे, हक्क आहे तो बजावावा, जेणेकरून आपण सर्वांनी मतदान केल्यामुळे निश्चितपणे आपली लोकशाही बळकट होणार आहे। हे मतदान करताना निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या कोणत्याही एका ओळखपत्राचा वापर निश्चित करावा, जसं की हे मतदार ओळखपत्र आहे। आणि याचबरोबर आणखी एक विनंती आहे की मतदान केंद्रामध्ये मोबाईल नेणं अलाउड नाही आहे, तर कृपया मोबाईल घेऊन जाऊ नका आणि आपला हक्क निश्चितपणे बजावा। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। महायुतीचे एक घटक असलेले रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले यांनी काल भारतीय जनता पक्षाच्या प्रचारार्थ सभा घेतल्या आणि पत्रकारांशी संवाद साधला। त्यावेळेला त्यांना कोणत्याही स्वरूपामध्ये युतीमध्ये जागा दिली नाही याची त्यांनी खंत देखील व्यक्त केली। मला वाटतं की शरद पवारांवर जो आरोप आहे तो आरोप तेवढा योग्य नाही। शरद पवारांच्या सोबत मी राहिलेलो आहे, त्यामुळे शरद पवार काय जातीचं राजकारण करतायत असं माझं मत नाही। पण अनेक ठिकाणी जातीच्या लोकांना तिकीट सगळेच पक्ष देतात, कोणत्या जातीचा उमेदवार तिथे निवडून येऊ शकतो हे बघण्यासाठी अनेक ठिकाणी तसे उमेदवार दिले जातात। पण पवारसाहेब तसं त्यांनी जातीवाद वाढवलाय असं आपलं मत नाही। पण काँग्रेस पक्षाने मात्र जातीवाद जो आहे तो संपुष्टात आणला नाही। काँग्रेस पक्षाच्या हातामध्ये सत्ता असतानाही आणि पवारसाहेब हे अनेक वर्ष हे सामाजिक अभिसरणाचे खरे नेते आहेत, तरी महाराष्ट्रामध्ये दलितांवरती अत्याचार होत आहेत। ते मुख्यमंत्री 4 वेळेला झाले आणि पण अजूनही महाराष्ट्र आणि इतर देशामध्ये प्रत्येक वर्षाला 60,000पेक्षा जास्त शेड्यूल कास्टवरती ॲट्रॉसिटी केसेस होतात प्रत्येक राज्यामध्ये। तर महाराष्ट्र हा त्याचा पुरोगामी आहे। महाराष्ट्रामध्ये मुवमेंट फुले शाहू आंबेडकरांची, शाहूंची व अण्णाभाऊंची अशी मुवमेंट आपली झालेली आहे। पण तरी अजून खेड्यापाड्यामध्ये अजूनही लोकांना खरा न्याय मिळत नाही आहे। शहरामध्ये मिळतो आणि कुणी जातीचं राजकारण करू नये आणि आरोप करण्यापेक्षा सर्वांनी सामाजिक ऐक्यासाठी आणि सामाजिक अभिसरणासाठी काम करणं अत्यंत आवश्यक आहे। जाती व्यवस्था पूर्णपणे उखडून काढण्याची जबाबदारी आपल्यावर आहे आणि ही भूमिका भारतीय जनता पार्टीकडून अनेक वेळेला मांडण्यात आलेली आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की या मुद्द्यावर असा वाद करण्यापेक्षा सर्वांनीच या सोशल इक्वालिटीसाठी काम करावं असं सर्वांना आपलं आव्हान आहे। राष्ट्रवादी आध्यात्मिक आणि वारकरी आघाडीच्या वतीनं महाविकास आघाडीला विजयी करण्याकरता आता हरिभक्त पारायण विणेकरी खास प्रचाराला आलेले। जाणून घेऊयात त्यांच्याविषयीची ही माहिती। रामकृष्ण हरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार अंकित राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीच्या वतीने
यापूर्वी आम्ही 2 फेऱ्या संपूर्ण राज्यभर प्रचार प्रसार केलेला आहे. ही आता तिसरी आणि शेवटची फेरी मतदानाच्या आधीची. हा राष्ट्रवादी मागे माझ्या उभा आहे, हा राष्ट्रवादी रथाद्वारे आम्ही संपूर्ण राज्यभर प्रचार आणि प्रसाराकरता फिरणार आहोत. यामध्ये मुख्य संदेश आम्ही असा देणार आहोत, जे सध्याचं सरकार राज्य बसलेलं आहे सत्तेवर ते शेतकरी विरोधी आहे, संविधान विरोधी आहे, जाती जातीमध्ये भेद निर्माण करणारं सरकार आहे. ही अशी जातीयवादी लोक सत्तेतून येऊन उपयोग नाहीये. यांना संविधानाचा आदर नाहीये, संतांच्या विचाराचा आदर नाहीये. हे कुठल्याही विचारावर न चालणारं सरकार, हे फक्त खोके सरकार आहे. यांना फक्त पैसे घेण्याशी मतलब आहे. लाडकी बहीण योजना जरी चालू केली तरी ते योजना फक्त मतदान डोळ्यापुढे ठेवून यांनी केलेलं आहे. हे सगळं असं जातीवादी सरकार सत्तेहून जाण्याकरता आम्ही वारकरी समाज हा राज्यभर प्रसार करणार आहोत. त्याचं मुख्य कारण असं की आम्ही सर्व शेतकरी वारकरीच आहोत आणि सर्व शेतकरी बांधवांमध्ये, समाज बांधवांमध्ये हा संदेश आम्हाला पोहोचवायचा आहे. म्हणून आम्ही राज्यभर हा प्रसार करणार आहोत. हो, सुरुवात आम्ही आता पुणे जिल्ह्यातून करतो. पुणे जिल्ह्यानंतर आम्ही सोलापूर जिल्हा, नांदेड जिल्हा, अहमदनगर जिल्हा, नाशिक जिल्हा, विदर्भ, खानदेश, मराठवाड्यासह 10 दिवसामध्ये शक्यतो सर्व जिल्हे पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि महाविकास आघाडी मला मतदान सर्व मतदारांनी करावं असं आम्ही विनंती सर्व मतदारांना करणार आहोत. नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचा आता उच्च गाठायची प्रक्रिया सुरू झाली आहे. 20 नोव्हेंबरला होणारं मतदान 18 नोव्हेंबरला संध्याकाळी 7 वाजता निवडणुकीच्या प्रचाराची शांतता होईल. तत्पूर्वी वर्तमानपत्र, कार्यकर्ते, डिजिटल न्यूज चॅनेल हे आपल्याला वेगळी माहिती तर देतीलच, पण त्याचबरोबर भ्रष्टाचाराची देखील घटना घडू शकते. त्यामुळे आपण आता जागृत राहणं आवश्यक आहे. आपल्या नावाने, आपल्याला देण्याकरता म्हणून उमेदवारांकडनं काही पैसेही घेतले जातील आणि ते मात्र आपल्यापर्यंत पोचणार नाहीत. अशा वेळेला तुम्ही जागरूक राहिले पाहिजे आणि स्पष्ट भूमिका ठेवली पाहिजे. आम्ही कोणाचेही काहीही पैसे प्रलोभन घेत नाही आणि आम्ही योग्य ते मतकर्तव्याचा अधिकार बजावणार आहोत असं ठणकावून सांगितले पाहिजे. कारण या निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्ष असेल, विरोधी असेल, आघाडी असेल, युती असेल, पैशाचा खेळ मोठ्या प्रमाणावरती होईल का अशी शंका नागरिक व्यक्त करत आहेत. यामध्ये न्यूज चॅनेल्स, पत्रकारिता सगळेच घटक नागरिकांनी गृहीत धरल्याचं दिसून येतं. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.